सगळेजण। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर सकाळची सगळी कामे आवरलेली आहेत आणि आता मला थोडंसं हॉलचं लुक चेंज करायचं आहे। थोडी म्हणजे सजावट करायची आहे, जास्त काही नाही करायचं। ऑलरेडी थोडंफार तर सजलेलंच आहे, थोडंफार सजवायचं आहे आणि त्यासाठी काही ऑनलाईन वस्तू सुद्धा मी मागवल्या आहेत, तर त्या सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। आणि खूप अफोर्डेबल आहे, जास्त महाग नाहीये, 200-300च्या रेंजमध्येच आहे। आणि आता मला फक्त थोडासा नाश्ता बनवायचा आहे, पोहे बनवायचे आहे। मग पोहे बनले की लगेच मी हॉलचा थोडासा लुक चेंज करणार आहे, तर तेही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया। सगळ्यांनाच आपापलं घर सजवण्याची हौस असते, मला सुद्धा तशीच हौस आहे। थोडं थोडं का होईना आपल्या बजेटमध्येच मी घर सजवत असते, जास्त महागडे प्रोडक्ट मी काही मागवत नाही, जे स्वस्त असतात तेच मागवते आणि त्यानेच मी घराचं थोडंसं लुक चेंज करते। तसं तर बरंच काही करायचं आहे मला अजून, पण हळूहळू होईल ते, एकदाच काही होत नाही, होईल हळूहळू। चला आज थोडंसं हॉलचं लुक चेंज करूया, अगदी स्वस्तात मस्त। चला तर मग तुम्हाला प्रोडक्ट सुद्धा दाखवते आणि हॉलचं लुक सुद्धा चेंज करते। क्लिनिंग तर मला काही करायची नाही, आताच मी 2-3 दिवस पहिलेच क्लिनिंग केलेली आहे, फक्त असेच डेकोरेटिव्ह वस्तू मला ठेवायच्या आहेत। चला तर मग जास्त वेळ घेत नाही तुमचा, आधी पोहे बनवते आणि मग हॉल डेकोरेट करायला सुरुवात करते। तर मला आता फक्त पोहे बनवायचे होते आणि ते बी फक्त माझ्या मुलासाठीच बनवायचे होते, माझा तर उपवास होता। आणि कढाईला थोडीशी तुम्ही इग्नोर करा, कारण की ही कढाई काळी झालेली आहे आणि ह्या कढाईमध्ये मी फक्त तळणच करत असते, म्हणून थोडंसं इग्नोर करा। आणि आता काय पोहे थोडेसेच बनवायचे होते, म्हणून म्हटलं ही छोटी कढाई आहे तर यातच बनवून घेते। मला माझं लिव्हिंग रूम थोडंसं आज डेकोरेट करायचं आहे। डेकोरेट म्हणजे आधीच तसं तर डेकोरेट केलेलं आहे, पण थोडंसं अजून मला त्याला डेकोरेट करायचं होतं। आणि आपण स्त्री अशा आहात ना की जेवढं आपल्याला घर सजवण्यामध्ये आनंद येतो तेवढं कशातच येत नाही, तर मला ही घर सजवण्याची खूप हौस आहे। त्यासाठी मी नेहमी काही ना काही मिशोवरून स्वस्तच वस्तू मागवते, जास्त महाग नाही मागवत। असं नाही असत की महागड्या वस्तूंनीच आपण आपलं घर सजवू शकतो, आपली आवड जर चांगली असली तर स्वस्त वस्तूंनीही आपण तितकंच सुंदर घर सजवू शकतो। आणि खरं सांगू का, मला नेहमी साडी चोळी, महागडे दागिने, महागड्या साड्या यांचा जास्त काही शौक नाही आहे, पण घर सजवण्याचा मात्र खूप शौक आहे। म्हणून मी नेहमी काही ना काही वेगवेगळ्या वस्तूंनी माझं घर सजवत असते आणि त्याही मी स्वस्त वस्तूंनी सजवते, जास्त काही महागड्या वस्तू आणत नाही, ज्या स्वस्त तर असतातच पण दिसायलाही चांगल्या असतात आणि टिकाऊही असतात। आणि सध्या तर मिशोवरती स्वस्तामध्ये मस्त प्रोडक्ट आपल्याला मिळूनच जातात, तर त्यामुळे आपण आपलं घर अगदी स्वस्तात मस्त डेकोरेटही करू शकतो। आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे, किचनमध्ये काम करता करता मला थोडा जरी वेळ मिळाला तर अशी एक्स्ट्राची कामे मी करतच असते। आता कांदा आणि बटाटे शिजत आहेत, तोपर्यंत वेळ कशाला वाया जाऊ द्यायचा, म्हणून हे बेसन आणून ठेवलं होतं, संपलं होतं, म्हणून तेही म्हटलं डब्यात भरून घेऊया। तर अशी 5 मिनटं म्हणा, 2 मिनटं म्हणा, किचनमध्ये उभं थोडा जरी आपल्याला वेळ मिळाला तर अशी एक्स्ट्राची कामे जर करून ठेवली तर मग आपल्याला एक्स्ट्राचा वेळही द्यावा लागत नाही आणि आपले कामही होऊन जातात। चला आता 2 मिनटामध्ये माझं हे तरी एक काम कमी झालेलं आहे आणि दुसरं अजून एक काम मला आता कमी करायचं आहे। तर पालक मी काल आणून ठेवला होता, तर तो मला निवडून स्वच्छ धुवून आणि त्याची प्युरी बनवून ठेवायची होती। मग म्हटलं चला आता कांदा आणि बटाटा शिजायला थोडासा तर वेळ लागतोच, कारण की मीडियम गॅसवरतीच त्याला होऊ देते। म्हणून मग म्हटलं कांदा शिजतो आहे, बटाटा शिजतो आहे, तोपर्यंत ही पालकही निवडून घ्यावी आणि स्वच्छ धुवून त्याला मग मी बाफून त्याची प्युरी बनवून डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवून देत असते, म्हणजे मग आठवड्याभरामध्ये कधीही ती आपल्याला वापरता येते। कधी पालक पनीरची भाजी बनवायची असली तेव्हा, किंवा मग पालकचे पराठे किंवा पालकची पुरी बनवायची असली तेव्हा, मग हात सरशी असली तर मग कामात येते। आणि आता उन्हाळा असल्यामुळे पालक म्हणा, मेथी म्हणा, अशी भाजी तर पाहायला सुद्धा मिळत नाही। पाहायला तर मिळते पण मग त्यामध्ये एवढी सडकी भाजी असते की अर्धी तर फेकण्यातच जाते, म्हणून त्याला निवडणं खूप जास्त गरजेचं आहे। तर आता इथे तेच मी पालक साफ करून होती, एवढी मोठी मी 2 जुड्या आणल्या होत्या, पण त्यातूनही अर्धा पालक तर फेकण्यातच गेला आणि अर्धाच फक्त यूजमध्ये आला। सेव टाकू बेटा, सेव टाकू का? चला आता मस्त पोहे बनवून तयार झालेले आहे आणि आता मी मुलाला पोहे देते आणि मग माझा पालक जो आहे तो स्वच्छ धुवून त्याला बाफायला ठेवून देते।
पालक शिजवताना नेहमी त्यामध्ये थोडीशी साखर घाला. साखर घातल्याने काय होते ना, त्याचा रंग अगदी हिरवट बनून राहतो, अजिबात रंग जात नाही. पण थोडीशीच घालायची आहे, जास्त घालायची नाही. त्याने गोड वगैरे काही नाही होत, फक्त त्याचा रंग टिकून राहतो. थोडीशीच घालायची आहे. आणि आता मस्त पालक ही शिजून गेली. पालक शिजायला काय 2 मिनटं लागतात, जास्त काही उशीर लागत नाही. आणि त्याला मग लगेच थंड्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं, म्हणजे त्याचा रंगही उडत नाही, त्याला शॉक लागल्याने. आणि मग त्याला मी आता थंड झाली की मस्त त्याला वाटून त्याची ग्रेव्ही बनवून ठेवीन. आणि मग कधीही वापरता येते आठवड्याभरामध्ये. कधी मी पालक पनीर बनवेल, नाही तर मग त्याचे पराठेसुद्धा बनवून घेते. असा यूज करते मी पालकचा. चला आता घर सजवायला सुरुवात करूया. तर हे असे फेक फ्लावर येतात ना, ज्याला आपण गणपती डेकोरेशनमध्ये किंवा नवरात्रामध्ये वापरतो, तेच माझ्याजवळ पडले होते, गणपतीसाठी आणले होते म्हणून. तर हे एक हँगिंग पॉटसुद्धा माझ्यापाशी होतं, म्हणून म्हटलं यामध्येही आपण एक युनिक वस्तू बनवून बघूया. हँगिंग प्लांट तसं मला खूप जास्त आवडतं, आणि कुठल्याही एका कोपऱ्यात हँगिंग प्लांट लावल्याने अगदी घराचं लुकच बदलून जाते. तर आता इथं तर मी हिरव्या कलरचं न लावता हेच हँगिंग प्लांट लावणार आहे. तर कसं दिसते बघूया म्हटलं लावून. तसा हा कोपरा खालीच रिकामा चांगला दिसत नव्हता, म्हणून इथं काही ना काही मला लावायचंच होतं. तर म्हटलं चला, बास्केट ही पडली होती आणि घरात हे फ्लावर बी होते नकली. तर म्हटलं चला यानेच थोडंसं डेकोरेट करून बघूया कसं दिसत आहे. तर कसं दिसतं ते मला शेवटी तुम्ही नक्कीच सांगा. तसं तर सजल्यानंतर पूर्ण लुक मी तुम्हाला एक वेळा दाखवणारच आहे. चला, लावून झाल्यावर आता मला नक्कीच सांगा हे कसं दिसत आहे म्हणून इकडे. आणि ह्या 2 बास्केट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवल्या होत्या. खूप छान क्यूट छोट्याशा ज्यूटच्या बास्केट आहेत आणि फक्त 200 रुपयाला 2 मिळाल्या आहेत. तर याचा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण वापर करू शकतो, पण मी याला हँगिंग प्लांटर तरीकेच यूज करणार आहे. आणि हे एक हँगिंग प्लांटसुद्धा मी मिशोवरूनच घेतलेलं आहे. याला तर मी 2-3 वर्ष झाले वापरत आहे, पण खूप छान आहे याची क्वालिटी. आणि हे थोडंसं मला महाग भेटलं होतं, 270 की 80 रुपयाला मी मागवलं होतं, पण खूप छान निघाली याची क्वालिटी. 3रं वर्ष झालं पण अजूनही जसंचं तसंच आहे. जराही याचा रंगही फिक्का पडला नाही आणि काहीच झालं नाही. खूपच छान आहे. आणि आता यालासुद्धा मी इथे लावणार आहे. आणि अजून एक मला मागवायचं आहे, आणि ते कुठं लावायचं आहे ते तर तुम्हाला पुढे दिसेलच येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर पहा, या प्रकारे इथे मी डेकोरेट केलेलं आहे आणि खूपच सुंदर दिसत आहे. मला तरी हा कॉर्नर खूप जास्त आवडला. आणि दुसरं हे एक फेक प्लांट आहे. याला मी अशा प्रकारे या बास्केटमध्ये ठेवणार आहे आणि याला तर मी किचनमध्ये लावणार आहे. चला तुम्हाला दाखवते कुठे लावणार आहे ते. तर मागच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवलंच होतं, म्हटलं आता हॉल डेकोरेट करत आहे तर आतासुद्धा तुम्हाला दाखवून देऊया. तर अशा प्रकारे दोन्ही बेडरूमच्या मध्ये जी जागा आहे ना, तिथे मी हे बास्केट टांगलेली आहे आणि त्यामध्ये हे फेक प्लांट आणि की हँगिंग प्लांट लावलेलं आहे. तर ही जागासुद्धा माझी एक डेकोरेट होऊन गेली आणि हँगिंग प्लांटरने तर लुक खूपच सुंदर दिसते. चला, हा एक कॉर्नर माझा मस्त डेकोरेट होऊन गेला. तुम्हाला कसा वाटतो आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला, आता एवढं डेकोरेशन तर झालं. आता सोफ्याचाही थोडासा लुक चेंज करूया. तर त्यासाठी मी हे कुशन कवर मागवले होते मिशोवरून. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवले होते. तर हे मी कुशनसाठी मागवले आहेत. तसे माझे जुने थोडेसे खराबच झाले होते आणि हॉलचा थोडासा लुकही चेंज करायचा होता, म्हणून मी हे कुशन कवर मागवले होते. मला असं वाटलं होतं की हे हँडवर्क केलेले असतील, पण हे हँडवर्क केलेले नाही आहे, फक्त प्रिंट आहे याच्यावरती. पण तरीही डिझाईन खूप सुंदर दिसत होती, म्हणून मग मी याला ठेवूनच घेतले. आणि जास्त महागसुद्धा नाही आहे, 280 की 85 रुपयाचेच आहेत. तर सोफा कवर तर मी काही आता चेंज करणार नाही आहे. तसं तर आहे नवा सोफा कवर माझ्यापाशी, पण आता तो काही टाकणार नाही. एखादा सण असला, काही असलं तर टाकला की चांगला दिसतो. आणि तोही मी मिशोवरूनच मागवला आहे. त्याचीसुद्धा क्वालिटी खूप छान आलेली आहे. आणि पुढे सण येतीलच तेव्हा तो टाकण्यात येणारच आहे, म्हणून आता तर मी सोफा कवर काही चेंज नाही केला. जो ग्रे कलरचा माझा सोफा आहे त्याच कवरचे मी कवर बसवलेले आहेत, म्हणून जास्त काही जाणवत नाही कोणते कवर आहे म्हणून. आणि बघा, फक्त कुशन कवर बदलल्यानेच हॉलचा म्हणजे सोफाचा पूर्ण लुकच चेंज होऊन गेला. चला, हे एक प्लांटरसुद्धा मी मिशोवरूनच मागवलं आहे आणि हेही फक्त 250 रुपयाचंच मिळालं आहे मला. आणि याची क्वालिटी खूप छान आहे, मला तरी खूप आवडलं. आणि गोल्डन कलर थोडासा एस्थेटिक लुक देतो आणि छानही वाटतो. त्यामध्ये ग्रीन कलरचं फेक प्लांट ठेवा किंवा मग लाईव्ह प्लांट ठेवा, ते छानच लुक देतं. आणि हे फेक प्लांटसुद्धा मी मिशोवरूनच मागवलं आहे.
एरिका पाम सारखंच आहे हे आणि याची सुद्धा क्वालिटी खूप छान आलेली आहे आणि हे सुद्धा फक्त 250 रुपयाचंच आहे. तर असली एरिका पामचं झाडही मी आणलं होतं, पण ते सुद्धा काही राहिलं नाही माझ्या घरात. कारण की झाडांची तर मला खूप आवड आहे, पण ते जगतच नाही माझ्या घरामध्ये. म्हणून एवढे महागाचे प्लांट घ्यायचे आणि मग ते राहत नाही तर खूप जीव जडतो. म्हणून मग मी सोडून दिले आता प्लांट आणायचे. जे थोडेफार आहेत त्यांनाच मी जसं तसं करून जगवत असते. आणि हे फेक प्लांट ही अगदी लाईव्ह प्लांट सारखंच दिसते, अगदी ओरिजिनलच वाटत आहे. तर असं फेक प्लांटनेही आपण आपलं घर सजवू शकतो. अगदी एरिका पाम सारखंच दिसते आहे. मला तर याची क्वालिटी खूप जास्त आवडली आहे. तर हे मी या पॉटमध्ये लावणार आहे आणि तुम्ही बघू शकता गोल्डन आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते. आणि आता ह्या पॉटमध्ये मी मातीच भरलेली आहे. माती भरपूर होती माझ्याकडे म्हणून, आणि मग मातीतच हे प्लांट मी लावून दिलं म्हणजे ओरिजिनलच लुक येईल. आणि हे इथे मला टी व्ही युनिट पाशीच ठेवायचं आहे. तर टी व्ही युनिटचा थोडासा लुकच माझा चेंज होऊन गेला. तसे तर अजून बरेचसे मला बदलाव करायचे आहे माझ्या लिव्हिंग रूममध्ये, पण होईल ते हळूहळू. डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. जास्त काही नाही केलं मी, थोडंसंच केलं आहे. पण थोडं जरी आपण रूममध्ये चेंजेस केले की रूम अगदी सुंदर दिसायला लागते. तर मी सुद्धा थोडंसं चेंजेस केलं आहे आणि मला तर खूप जास्त आवडते आहे. आणि तुम्हाला कसं वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला क्विकली मी तुम्हाला दाखवून देते का हॉलचा लुक कसा दिसतोय म्हणून. तर आणि बघितल्यावर तुम्ही सुद्धा सांगा की कसं दिसतंय. थोडं जरी आपण चेंजेस केलं ना की रूम खूप छान मस्त दिसायला लागते आणि अगदी फ्रेश वाटायला लागते. आणि घरात तर जेवढी ग्रीनरी असली ना तेवढं खूपच छान वाटते. पण आता ओरिजिनल झाडं तर काही जगत नाहीत माझ्या घरामध्ये, म्हणून मग डुप्लिकेट झाडं लावूनच मी मनाला शांत करत असते. पण तरीही मला खूप सुंदर वाटते. ग्रीनरी बघितली की मला खूपच छान वाटते. म्हणून मी जेवढं हवं तेवढं ग्रीन झाडांचीच डेकोरेशन करत असते जास्त करून. तसं तर मला फ्रेश झाडं बघायलाही खूप आवडतात, पण ते जगतच नाही माझ्या घरामध्ये. मी किती वेळा आणली आणि किती वेळा लावली, पण ते सगळे मग मुरझायला लागतात. आणि एवढी महागा मोलाची झाडं आणावं मग ती जगली नाही की खूप जास्त दुःख होते मला. म्हणून मी आता सोडूनच दिलंय आणायचं आणि मग मी फेक प्लांटनेच घर सजवत असते. तर चला छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला दाखवते कसं वाटलं ते. चला आता तुम्हाला पूर्ण हॉल जो मी डेकोरेट केलेला आहे तो दाखवून देते. तसं जास्त काही डेकोरेट नाही केला, थोडासाच केलेला आहे. पण घरामध्ये थोडा जरी आपण बदलाव केला की घर अगदी सुंदर दिसायला लागते. चला आता तुम्ही सुद्धा बघून घ्या आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटला तुम्हाला माझा हॉलचा नवीन लुक. तुम्ही थोडंसं जरी चेंज केलं की रूमचं लुक थोडंसं बदलूनच जाते. म्हणून मी लिव्हिंग रूममध्ये सुद्धा थोडासा चेंज केला आणि मला तर खूप आवडायला लागला आहे. आणि तुम्हाला लिव्हिंग रूमचं नवीन लुक कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा. मला तर खूपच जास्त आवडलेलं आहे. चला तर मग आजचा छोटासा व्लॉग मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.